सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल, त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. घरातील सदस्यांसोबत तुमचा काही वाद झाला असेल तर तोही आज संपुष्टामध्ये येईल आणि तुम्ही सगळे एकत्र याल. आज तुम्ही तुमच्या मुलांशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल निराश होऊ शकता, त्यामुळे तुम्ही थोडेसे तणावामध्ये असाल. तुम्हाला आज तुमच्या जोडीदाराकडनं संपूर्ण सहकार्य मिळत असल्याचं दिसतंय. आज तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी व्हाल. आज जे लोक तुम्हाला पाठिंबा देतील त्यांना देखील तुमच्या नशिबाचा फायदा होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना आज यश मिळेल. तसेच त्यांना राजकारणामध्ये देखील पुढे जाण्याची संधी मिळेल आणि लोक देखील त्यांना मोठा पाठिंबा देतील. तुमच्या बोलण्यामध्ये मात्र तुम्हाला गोडवा ठेवावा लागेल. तुमच्या आईची तब्येत आज बिघडू शकते, त्यामुळे तब्येत जास्त नाजूक वाटली तर डॉक्टरांना जरूर दाखवा. तुम्हाला आज सत्ताधाऱ्यांसोबतच्या युतीचा फायदा होताना दिसतोय. संध्याकाळी आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मंदिरामध्ये जाऊन पाठपूजा करू शकता. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीच्या ठिकाणी जर वरिष्ठांशी काही काळापासून तुमचा वाद सुरू असेल तर तो आज मिटेल आणि तुम्ही तुमच्या कामावर देखील लक्ष केंद्रित करू शकाल. विनोद करताना आज तुम्ही थोडंसं सावध राहा. तुमच्या विनोदानं एखाद्याचं मन हे दुखावलं जाऊ शकतं. विद्यार्थ्यांना आज स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. पैसे कुठेतरी गुंतवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं हे तुमच्या भविष्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी त्यांना भेटायला जाऊ शकता. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसातील थोडासा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत घालवाल. तुमच्या मित्रांसोबत आज तुम्ही एखाद्या कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता. तसेच आज एखाद्या सामाजिक कार्यामध्ये देखील तुम्ही सक्रियपणे सहभाग घ्याल. आज तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. आज तुम्ही तुमच्या मुलांची जबाबदारी पार पाडण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत मजा मस्ती करण्यामध्ये खेळण्यामध्ये तुमचा थोडासा वेळ जाईल. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आज विकसित होईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये जर नवीन प्रकल्प सुरू करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये काही प्रोजेक्ट्स बनण्यामध्ये जर काही अडथळे येत असतील तर तुमचा प्रोजेक्ट आज तुम्ही नक्की सुरू करू शकता आणि त्याला भविष्यामध्ये चांगलं यश देखील मिळेल. नवीन प्रोजेक्टचा तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे याबाबत इतर कोणाचंही मत तुम्ही घेऊ नये, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल आणि कुटुंबातील एखाद्या सदस्याला पदोन्नती किंवा पगारवाढ मिळाल्याची बातमी आज ऐकायला मिळेल. आज निष्कारण तुम्ही चिंतेमध्ये असाल, मात्र तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्ही यातून बाहेर पडू शकाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीच्या रोजगाराच्या संधींच्या शोधामध्ये तुम्ही असाल तर काही चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. घरातील कुटुंबातील सदस्यांसमोर तुमचं मत व्यक्त करण्यामध्ये आज संकोच करण्याची गरज नाही. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज तुमच्या मुलांसाठी नवीन काम करून तुम्ही आनंदी व्हाल, मात्र तुमच्या कौटुंबिक खर्चावरती तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवमाळेचा जप करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक व्यवहारासंदर्भात काही अडचणी येत असतील तर आज त्या समस्या दूर होतील. तसेच एखाद्या ठिकाणी तुमचे अडकलेले पैसे आज पुन्हा परत मिळू शकतात. तुमच्या प्रगतीमुळे तुमचे शत्रू नाराज होतील आणि तुमच्या विरुद्ध कट कारस्थानं करू शकतील. त्यामुळे आज तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचं प्लॅनिंग बनवू शकता. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, कारण तुमच्या असभ्य वर्तनामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. जर आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी एखाद्याकडनं पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा, कारण आज तुम्हाला पैसे मिळण्याची अडचण येईल. आज तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा होऊ शकते, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांचा सहवास आवश्यक राहील. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी ही वेळ मात्र योग्य नाही. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची प्रगती पाहून तुमचे विरोधक देखील तुमची प्रशंसा करतील, त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र तुम्हाला तुमचे शत्रू मात्र ओळखावे लागतील, कारण ते तुमचे मित्रही असू शकतात, अगदी जवळचे. आज तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुम्हाला तो लाभ होऊ शकणार नाही. तुम्ही आज सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरती खर्च कराल. आज संध्याकाळी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीसोबत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील, तरच त्यांना यश संपादन करता येईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे तुम्हाला यश मिळेल. मात्र तुम्हाला तुमच्या बिझनेस पार्टनरचा सल्ला देखील घ्यावा लागेल. नोकरदार लोकांना आज कोणतेही वाद किंवा भांडणांपासून दूर राहावं लागेल, अन्यथा त्यांना अडचणींना सामोरं जावं लागेल. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुमचा खर्च वाढेल. तुमच्या मुलाला एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अधिकची मेहनत ही घ्यावी लागेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणार आहे, परंतु आज तुम्हाला व्यवसायामध्ये काही शत्रूंमुळे देखील नुकसान होऊ शकतं. परंतु काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही तुमचे रोजचे खर्च भागवू शकाल. मात्र खर्च वाढले असतील तर तुम्हाला त्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं विश्वासघात होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. तुम्ही आज एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला तुमच्या कामासाठी विनंती केली असेल तर तुमचं ते सरकारी काम अगदी सहज पार पडेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की जर आज तुम्ही जवळच्या व्यक्तीला पैसे उधार दिले तर तुम्हाला ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तुम्हाला पैशांचा कोणताही व्यवहार करायचा असेल तर तुमच्या जोडीदाराशी सल्लामसलत केल्यानंतरच करावा. आरोग्याच्या समस्यांमुळे आज तुम्हाला तुमचा प्रवास पुढे ढकलावा लागेल. आज तुम्ही तुमच्या वडिलांशी काही महत्त्वाच्या विषयावरती बोलू शकता. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.